पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। पश्चिम महाराष्ट्रातले भाजपचे नेते आता वर्षावर दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। पिंपरी चिंचवड, पुणे, सातारा आणि सांगलीतले बडे नेते आता वर्षावर दाखल झालेले आहेत। पिंपरी चिंचवड, पुणे आणि सांगली पालिकेच्या जागांसंदर्भात चर्चा केली जाणार आहे। मुख्यमंत्र्यांकडून भाजप उमेदवारांच्या नावाच्या अंतिम यादीवर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। मुंबईतील भाजपच्या बहुतांश उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अतुल भोसले, सुधीर गाडगीळ, अमित गोरे आणि सोबतच महेश लांडगे हे देखील वर्षावर दाखल झालेले आहेत। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, भाजप उमेदवारांच्या अंतिम यादीवर आज वर्षावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं समजतं आहे आणि याच अनुषंगानं पश्चिम महाराष्ट्रातले अनेक नेते भाजपचे सध्या वर्षावर आल्याचं समजतंय। आज या संदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी घडणार असल्याचंच दिसतंय। चेतन, काय अपडेट आहे? निश्चितच जिंकल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी ही मॅरेथॉन बैठक दुपारी 12:30 वाजल्यापासून सुरू झालेली आहे। यामध्ये सर्वप्रथम मुंबई महानगरपालिका संबंधित जे 6 लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्या आमदार आणि जिल्हाध्यक्ष अशा संयुक्तिक बैठक आहे ती मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्या विधानसभा क्षेत्रातील, लोकसभा क्षेत्रातील जे वॉर्ड आहेत त्या वॉर्ड मधील उमेदवारांच्या नावावरती आता अखेर शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आमदारांसोबत आणि जिल्हाध्यक्षांसोबत मुख्यमंत्री संवाद साधताना पाहायला मिळतात। यानंतर सांगली आणि त्यानंतर रात्री उशिरा पुण्यातील नेत्यांसोबत देखील मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत आणि या ठिकाणच्या जागांवरती ज्या उमेदवारांची यादी मुख्यमंत्र्यांसमोर सादर केलेली आहे त्या नावांवरती अंतिम शिक्कामोर्तब केलं जाईल अशी माहिती आहे। परिणामी उद्या सकाळी किंवा आज रात्री उशिरा पहिली यादी आहे भाजपची प्रमुख महानगरपालिकांतील, मग त्यामध्ये मुंबई असेल, पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल आणि सांगली असेल या महापालिकांची उमेदवारांच्या नावांची पहिली यादी भाजपकडून जाहीर केली जाऊ शकते। परिणामी आजची रात्र एकंदरीत ही या 4ही महापालिका क्षेत्रातील उमेदवारांसाठी महत्त्वाची ठरणार आहे। अजिंक्य, ठीक आहे चेतन, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडनं सातत्यानं आपण घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।